जीवनात चांगल्या माणसाने शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शून्याला एक किंमत देता येते, फक्त त्याच्या पुढे एक होऊन उभे राहा. कोणाच्याही सावलीत उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतःला उन्हात उभे राहावे लागते. विचार असे मांडा की तुमच्या विचारावर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. अपयशाला कवटाळून बसू नका, त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. राग आल्यावर तो व्यक्त करणे जितके सोपे असते त्याहून कितीतरी कठीण असते ते म्हणजे शांत राहून संयम ठेवणे. आणि संयम ठेवणे ज्याला कळलं त्याला आयुष्य जगण्याचा खरा अर्थ समजला. या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात, पण चालणारे आपण एकटेच असतो. पडल्यावर हसणारे अनेक जण असतात, पण मदतीचा हात देणारे फक्त जिवलग मित्रच असतात. जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. शांत प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणे सोडून द्या. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवते, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु विश्वासच तुम्हाला पुढे चालण्यासाठी प्रेरणा देत असते. देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात स्वतःला असे बनवा की लोक तुमच्याकडे एकमेव उपाय म्हणून पाहतील, पर्याय म्हणून नाही. वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही, कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला आपल्यावर परक्याची ओळख करून देते. शांत स्वभावाचा माणूस हा कधीच कमजोर नसतो. या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही, पण जर त्याचे रूपांतर पुरामध्ये झाले तर भले भले डोंगरे फोडून निघतात, असे ध्येय ठेवा. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. आयुष्य ही अशी परीक्षा आहे, त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि आनंद ही उत्तर आहे. जे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतात तेच ही परीक्षा पास होतात. आपण फक्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल, इतरांबद्दल चांगला विचार करता आला पाहिजे. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पाने ही खूप काही शिकून जातात. माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.